रवींद्र धंगेकर यांची एक मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे। पुणेकरांवर माझा विश्वास आहे, उद्या माझा विजय निश्चित आहे असं रवींद्र धंगेकर अजूनही म्हणतात। ज्यांचे बॅनर लावले त्याच ठिकाणी माझे विजयाचे बॅनर दिसतील असा विश्वास मवियाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला आहे। कोथरूड मतदारसंघातूनच मला जास्त लीड असणार अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। निकालाआधी रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। जरी एक्झिट पोल मधून रवींद्र धंगेकर हे हरताना दिसत असले तरी देखील पुणेकरांनी मला निवडून दिलेला आहे आणि मीच जिंकणार असा विश्वास ते व्यक्त करताना दिसतात। दरम्यान त्यांच्याशी याविषयी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। देशात कुणाची सत्ता येणार हे अवघ्या काही तासांमध्ये आता स्पष्ट होणार आहे, पण पुण्याचा खासदार कोण होणार याची चर्चा सुद्धा आता जोरात सुरू आहे। पुण्यामध्ये मुख्य लढत आपण पाहिलं की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही अशी होती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले रवींद्र धंगेकर आपल्या सोबत आहेत। काही तास राहिलेले आहेत, काय चालू आहे? मनामध्ये धाकधूक सुरू आहे तुमच्या? नाही, माझ्या मनात धाकधूक कधीच नसते, कारण लढणं हे आपल्या रक्तात आहे आणि लढणाऱ्या माणसाला कायम जिंकायचीच आशा असते, जिंकायचीच आशा असते लढणाऱ्या माणसाला आणि जो लढतो तो जिंकतो। मी गेली 30 वर्ष निवडणुका लढतोय, ही बी निवडणूक लढली आणि जिंकणार आहे मी। गणित काय आहे, कसं तुम्ही आता तयारी केलेली आहे? मतदारसंघावाईज कसा आढावा घेतलेला आहे आणि साधारण लीड कितीचा असू शकतं तुम्हाला जर जिंकायचा विश्वास आहे तर? बघा, मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की लीडचाच अंदाज मला येत नाही, कारण तो लीड इतका प्रचंड असेल की मी आता तुमच्याशी बोलतो मला उद्यापर्यंत लोक हसतील आणि म्हणतील हा लयच काहीतरी बोलायला लागला। पण उद्या पहिली फेरी चालू झाली आणि दुसऱ्या फेरीला माझा लीड तुम्हाला लगेच सांगेल, कारण ती वस्तुस्थिती राहील। तुम्हाला विजयाची खात्री आहे, पण तुमचे विजयाचे बॅनर्स मात्र कुठेही लागलेले दिसत नाहीयेत। तुमचे जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांचे मात्र बॅनर्स अनेक ठिकाणी सध्या लागलेले आहेत। असं का मग तुमच्या कार्यकर्त्यांना विश्वास नाहीये का? आता अंदाज घेतलाय त्यांनी, निकाल कुठे घेतलाय? निकाल आम्ही उद्या घेणार आहे। त्यांनी आज अंदाज घेतलाय, निकाल उद्या आहे। अंदाज घेतलाय, आम्ही निकाल घेणार, फरक आहे। निकालानंतर तुमच्या विजयाचे बॅनर्स लावतील। आता ज्यांनी बॅनर लावले त्यांचे फोटो काढून ठेवा, त्याच बॅनरवर त्यांचं नाव टाकून माझा फोटो दिसेल। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर लीड त्यांनी सांगितलेलं नाहीये, मात्र विजय निश्चित आहे अशा पद्धतीचा विश्वास त्यांना आहे। कोणत्याही प्रकारची मनामध्ये धाकधूक नाहीये, कारण की 10वी निवडणूक ते लढवत आहेत आणि त्यामुळे यामध्ये सुद्धा ते विजयी होतील असा सुद्धा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केलाय। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।